नमस्कार मित्रांनो, अक्षरधारा स्टडी अप या युट्यूब चॅनल मध्ये पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, या व्हिडिओमधून आपण महाराष्ट्र गट सेवा 2024 या परीक्षेचा आपण पूर्व परीक्षेचे सिलेबस बघणार आहोत. नेमकं सिलेबस या परीक्षेचं काय? मित्रांनो, अतिशय मोठी महाभरती या ठिकाणी आलेली आहे. सुवर्ण संधी सोडायचं नाही. मित्रांनो, पहा एकूण 5,707 पदे या ठिकाणी या भरतीमध्ये ऍड करण्यात आलेली आहेत. अंतिम दिनांक किती आहे? अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक 5 ऑगस्ट 2026 आहे आणि परीक्षा दिनांक आहे 25 ऑक्टोबर 2026. 25 ऑक्टोबर 2026 म्हणजेच मित्र आजपासून जवळपास 90 दिवस म्हणजे 3 महिने कंप्लीट आपल्याला या ठिकाणी या भरतीसाठी अभ्यासाला पूर्व नियोजित करता येतात. ठीक आहे. नेमके या भरतीचं सिलेबस काय? त्या सिलेबस नुसार आपण अभ्यासाला लागलं पाहिजे. म्हणून सिलेबस आपण पाहूया. महाराष्ट्र गट सेवा संयुक्त पूर्व परीक्षेचं हे आहे सिलेबस. म्हणजे काय? संयुक्त पूर्व परीक्षा 100 मार्काची असेल. ठीक आहे. आणि त्याचं काय मुख्य परीक्षा किती आहे? गट स्वतंत्र मुख्य परीक्षा 300 गुणांची असेल. म्हणजे काय पहा, 100 प्रश्न 100 गुण आणि काय वस्तुनिष्ठ बहुपरी आहेत आणि परीक्षेचा कालावधी काय 1 तास आहे. तिथे 1 तास अशा प्रकारचे सिलेबस आहे. सिलेबस अभ्यासक्रम काय बघूया या ठिकाणी. अभ्यासक्रम काय आहे? पहिला आहे सामान्य क्षमता चाचणी म्हणजे इतिहास. इतिहास काय असल्यावर त्या ठिकाणी इतिहास. आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास. काय आधुनिक भारताचा महाराष्ट्राचा इतिहास. संपूर्ण महाराष्ट्राचा इतिहास या ठिकाणी महत्वाचे प्रश्न आहेत त्यावर. विशेषतः महाराष्ट्राच्या इतिहासावर प्रश्न अतिशय जास्त प्रमाणात विचारल्या जातात. त्याच्यानंतर पहा भूगोल. भूगोलामध्ये महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष अभ्यासासह पृथ्वी, जगातील विभाग, हवामान, अक्षांश, रेखांश, महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार, पर्जन्यमान, प्रमुख पिके, शहरे, नद्या, उद्योगधंदे इत्यादी. हे अतिशय भूगोल मधील सुद्धा मित्रांनो विशेषतः महाराष्ट्राच्या भूगोलासह हा सुद्धा भूगोल जास्त प्रश्न विचारले जातात मित्रांनो. अर्थव्यवस्था पाहत. अर्थव्यवस्थेमध्ये भारतीय अर्थव्यवस्था त्याच्यामध्ये महत्वाचे जे चॅप्टर आहेत बघा, राष्ट्रीय उत्पन्न, शेती, उद्योग, परकीय व्यापार, बँकिंग, लोकसंख्या. लोकसंख्या सुद्धा प्रश्न आहेत. दारिद्र्य व बेरोजगारी, मुद्रा आणि राजकोषीय नीती. मुद्रा आणि राजकोषीय नीती आणि काय शासकीय अर्थव्यवस्था म्हणजे काय अर्थसंकल्प असेल, लेखा असेल, लेखा परीक्षण अशा प्रकारचे याच्यात सुद्धा 1-2 प्रश्न विचारले जातात. मित्रांनो, अर्थव्यवस्थेचा हा सिलेबस आहे. त्याच्यानंतर चालू घडामोडीवर सुद्धा 10 ते 15 प्रश्न विचारले जातात. जवळपास 15 प्रश्न येत असतात. चालू घडामोडी जागतिक तसेच महाराष्ट्रातील विशेषतः संपूर्ण विचारले जातात. ठीक आहे. त्याच्यानंतर राज्यशास्त्र, संपूर्ण राज्यघटना आपली यावर सुद्धा 10-15 प्रश्न विचारले जातात. सामान्य विज्ञान, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र, आरोग्यशास्त्र यावर सुद्धा 15 प्रश्न विचारले जातात. आणि अंकगणित, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, दशांश, पूर्णांक, टक्केवारी आणि बुद्धिमत्तेचे सुद्धा चाचणी म्हणजे उमेदवारांनी किती लवकर व अचूकपणे विचार करू शकतो हे आजमावण्यासाठी बुद्धिमत्तेचे सुद्धा 10 प्रश्न विचारले जातात. अशा प्रकारे मित्र महाराष्ट्र गट सेवा 2024 पूर्व परीक्षेचे हे अभ्यासक्रम आहे. अभ्यासक्रमानुसारच आपण संपूर्ण सिलेबसचा अभ्यास केला पाहिजे, तर आपल्याला जवळपास चांगल्या पद्धतीने मार्क घेता येतात. अशा प्रकारचे हे आपलं अभ्यासक्रम या ठिकाणी आज आपण सांगलेले आहे. नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपण अशीच माहिती पाहणार आहोत. तर मित्रांनो, अक्षरधारा स्टडी या युट्यूब चॅनलला आपण नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आपल्या मित्रांपर्यंत जरूर माहिती शेअर करा. धन्यवाद.